हात धरून स्वागत केलं, खळखळून हसले. शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट. दिल्लीत नेमकं काय घडलं? दिल्लीच्या जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीमारानंतर देशभरात केंद्र सरकारविरोधात नाराजीची लाट असताना आता दिल्लीत एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे. आज 22 जुलै सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे संस्थापक शरद पवार अचानक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे या देखील उपस्थित होत्या. संसदेतील मोदींच्या कक्षात ही भेट झालेली आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना अगदी हाताला धरून आत आणलं, त्यांचे स्वागत केलं आणि या दोघांचे मनमोकळेपणाने हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थी आंदोलनावरून कधी नव्हे ते मोदी सरकार कोंडीत सापडलेले असा शरद पवार यांची अचानक पंतप्रधानांची भेट का घेतली हा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस हा NDA आघाडीत सामील होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात महायुती सरकारच्या सत्तेत वाटा मिळणार असल्याचं सांगितलं जाते. जयंत पाटील यांना अर्थमंत्रीपद मिळू शकतं अशी चर्चा सातत्यानं सुरू आहे आणि काही दिवसांपूर्वी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी वर्षा बंगल्यावर अजितदादा गटाचे नेते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे देखील उपस्थित असल्याची चर्चा होती. या सगळ्यामुळे शरद पवार यांची राष्ट्रवादी भाजपाशी हातमिळवणी करून NDAत जाणार का या चर्चेला बळकटी मिळते आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, दिल्ली.